टुडे वी आर गोइंग टू कंटिन्यू द सेम पार्ट. आपण एक भाग राहिला होता आपल्या डिस्कशनचा, तुम्हाला आठवत असेल. आणि तो पार्ट होता प्रस्तावना, राईट. आणि त्याच्यानंतरच्या लगेच सेशन आपण मूलभूत हक्क चालू करतोय, फंडामेंटल राईट्स, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट फॉर आर एक्झाम्स. सगळ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचा भाग आहे फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. ओके. सो त्याच्या अगोदर आपण एक राहिलेला जो थोडा पार्ट आहे प्रास्ताविकेचा, तो कम्प्लीट करू. आणि इफ टाइम परमिट्स आपण लगेच सुरुवात करू मूलभूत हक्काला, जो की इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या एक्झामसाठी. ओके. सो लेट मी शेअर माय स्क्रीन विथ यू. लेट मी नो इट्स स्लाइड इज विजिबल. स्लाइड दिसते का सांगा मला. हे झालं होतं रिपब्लिक मीन्स इंडिया इज अ रिपब्लिक कंट्री, राईट. म्हणजे 26 जानेवारी 1947 भारत हा प्रजासत्ताक दिन झाला. प्रजासत्ताक झाला का झाला? कारण त्यावेळेस आपण आपल्या राज्यघटनेचा अंमलबजावणी सुरू केली. वी स्टार्टेड द इम्प्लिमेंटेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, राईट. तर ही लास्ट स्लाइड होती आपण पाहिलेली. नेक्स्ट स्लाइड बघू आपण. न्याय. तर पुढचा जो महत्वाचा शब्द आहे प्रस्ताविकेमधला, तो म्हणजे न्याय. म्हणजे प्रस्ताविका अभ्यासतोय म्हणजे आपण काय करतोय, त्या प्रस्ताविकेमध्ये सगळे शब्द आपण अभ्यासतोय, त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय होतो ते पाहतोय. तो नेक्स्ट वर्ड इज न्याय. तर न्याय म्हणजेच काय, कोणत्या कोणत्या प्रकारचा न्याय. बघा, न्याय वेगवेगळ्या प्रकारचे असतात. सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राईट, राजकीय न्याय. म्हणजे भारत देशामध्ये प्रत्येक राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. हे नो आहे का? राईट टू वोट आहेत ना. मतदानाचा अधिकार आहे का प्रत्येकाला, का नाहीये? एव्हरीबडी हॅज गॉट राईट टू वोट, बरोबर का नाही? जस्ट अ सेकंड पोरांनो, काय झालं याला. राईट, मतदानाचा अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला पण एक मत देता येतं, मलाही मध्ये एक मत देता येतं. किंवा कोणताही श्रीमंत माणूस असू द्या, मुकेश अंबानी असू द्या, वन पर्सन ओन वोट, एक व्यक्ती एक मत, बरोबर. मग या असं नाही की बाबा एखादी व्यक्ती खूप जास्त श्रीमंत आहे, खूप जास्त गव्हर्नमेंटला टॅक्स पे करताय, मग त्या टॅक्स पेअरला आपण जास्त अधिकार देतो, अशातला भाग नाहीये. प्रत्येक व्यक्ती, मग तो भिकारी असू द्या, तो अरबपती असू द्या, एक मत एक व्यक्ती, हे तत्व आहे आपल्या लोकशाहीचं, राईट. मग अशा प्रकारे कोणते कोणते न्याय आहेत आपल्या याच्यामध्ये. तर 3 प्रकारच्या न्यायाची संकल्पना मांडली. परीक्षेमध्ये प्रश्न येतो, किती प्रकारच्या न्यायाची संकल्पना मांडल्या? तर टोटल न्याय 3 आहेत. पहिला न्याय आहे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय. आता सामाजिक न्याय म्हणजेच काय? आपल्याला माहिती आहे, आपल्या भारत देशामध्ये सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे लोक राहतात. पण बेस्ड ऑन रिलीजन किंवा कास्ट किंवा क्रीड आपण कोणत्याही बाबतीत त्यांना भेदभाव नाही करू शकत. की मी तुम्ही या जातीचे आहात, मग तुम्हाला या प्रकारचा लाभ मिळणार नाही, किंवा तुम्ही ह्या वरच्या जातीचे आहात. तर अशा प्रकारे कुणालाही वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट मिळत नाही आपल्या देशामध्ये. सगळ्यांना समान ट्रीटमेंट राहते. म्हणजे भारतामध्ये कोणत्याही धर्माला, जातीला, वंशाला, लिंगाला विशेष अशी प्रकारची ट्रीटमेंट दिली जात नाही. सगळे नागरिक समान आहे. मग तो कोणत्याही जातीचा असू द्या, कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणत्याही वंशाचा असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, राईट. म्हणजे इव्हन तुम्हाला माहिती असेल की तृतीय पंथीयांना सुद्धा आता सरकारी नोकरीमध्ये, पोलिसांमध्ये सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. म्हणजे कोणताही भेदभाव न करता समान वागणूक दिली जाते, ना सामाजिक न्याय म्हणतो. आर्थिक न्याय म्हणजेच काय? आता आर्थिक न्याय म्हणजे एखादी व्यक्ती श्रीमंत आहे, एखादी व्यक्ती गरीब आहे, मग आर्थिक न्याय आहे का? तरी सुद्धा आता आपल्या भारताच्या लोकशाहीचं जे अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आहे, ते मिश्र अर्थव्यवस्था आहे. म्हणजे सरकारी उद्योग पण असतील आणि खाजगी उद्योग पण असतील. म्हणजे प्रत्येकाला स्वतःचा विकास करण्याचा अधिकार असतो. परंतु गव्हर्नमेंट या प्रकारची विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करते. मग ते कसं करते? तर एकतर असं टॅक्स सिस्टीम. मग श्रीमंतांना जास्त टॅक्स लावला जातो आणि तो जमा झालेला पैसा गरिबांच्या कल्याणासाठी वापरला जातो. उद्देश तोच असतो की श्रीमंतांच्या मधली आणि गरिबांच्या मधली दरी कमी करणे, किंवा देशामध्ये राहणारा कोणताही नागरिक हा कोणत्याही बेसिक गोष्टीला वंचित नाही राहिला पाहिजे. म्हणजे विषमता नष्ट करणे. त्याचबरोबर स्त्री असू द्या, पुरुष असू द्या,
प्रत्येकाला समान वागणूक दिली पाहिजे, आर्थिक वेतन सगळ्यांना समान दिलं पाहिजे आणि प्रत्येकाला रोजगाराची हमी दिली पाहिजे. म्हणून आपल्याकडे राष्ट्रीय रोजगार हमी योजना 2000 कायदा झाला 2005 साली. म्हणजे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला कमीत कमी 100 दिवसाचा रोजगार दिला जातोच जातो. जर त्याला जॉब नाही मिळाला तर मग गव्हर्नमेंट वेगळ्या प्रकारचे स्कीम्स काढतं. रोड बनवायचा आहे, धरण बांधवायचे, मग ते तुम्ही कामाला जा, तर तुम्हाला रोजगार प्रोव्हाइड करतच करतात. त्याला एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट आपण म्हणतो 2005चा. राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय अधिकार प्रदान केले जातात. जसं मी तुम्हाला म्हटलं, नो वन इज स्पेशल. मुकेश अंबानी असू द्या किंवा रस्त्यावरचा भिकारी असू द्या, त्या प्रत्येकाला एकच मत असेल, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असेल, प्रत्येकाला कोणताही पक्ष स्थापन करण्याचा अधिकार असेल, कोणत्याही पक्षात जाण्याचा अधिकार असेल, तर समान राजकीय न्याय असेल. आणि तो राजकीय न्याय देताना धर्म, जात, लिंग, वंश या प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे. हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, तीनही न्याय महत्वाचे लक्षात ठेवा. आणि वरील तिन्ही न्यायाचा आदर्श आपण कुठून घेतलेला आहे? रशियन राजकारण. हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. मग सामाजिक न्याय असू द्या, आर्थिक असू द्या, राजकीय असू द्या, या तिन्ही न्यायाचा आदर्श आपण कुठे घेतलाय? रशियन राजक्रांतीवरून घेतलाय, जी की कधी झाली होती? 1917 साली. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस स्लाइड? नो डाऊट. So justice is the next word that we find in the preamble of Indian Constitution. So as we all are Indians, we should get equal treatment. Equal justice should be provided. And that justice can be social, it can be economical, it can be political. When we talk about social justice, it means that any kind of discrimination will not be done based on your caste, religion, gender, or creed, or any kind of locality. Right? So all people are equal. All people will get equal treatment. Economic justice means there will not be kind of a difference between two fractions. One will be rich and one will be poor. But unfortunately, in India, we do have that because we have got mixed economic system. So private ownership as well public public properties are there. So there are a few people who are very rich and there are many people who are very poor. So this kind of discrimination we find, but again, government tries to minimize that gap with the help of taxation. So high taxes are laid on these rich people, and whatever amount is gathered from there, that amount is used for the welfare of the poor people. Right? Same way, women and men, they will get same salary, same wages. So that is one of the ways to decrease this kind of economic justice. And the next one is political justice. Political justice means what? Everyone will have one right, one vote, one person own vote. So anybody who wants to contest election, he can. If you want to form any political party, you can. If you want to be a political party, part of political party, you can. If you want to leave that political party, you can. So all these are three important types of justice: social, economical, and political. And all the concept of justice has been derived from Russian Revolution that took place in 1917. So these three important principles, social justice, economic justice, and political justice, that we find the reference of all these things we find in Indian Constitution's preamble, right? And this idea of social justice, economic justice, and political justice is adopted from which country? Russia. So this kind of question can be there in examination. I hope no one has got any kind of doubt. It's very simple slide. पुढची स्लाइड आहे पूर्ण आपले स्वातंत्र्य. प्रिएम्बल मधला प्रत्येक शब्द पाहतोय आपण. प्रत्येक शब्द लक्षात ठेवा. याचा प्रश्न विचारतात तुम्हाला की स्वातंत्र्य म्हणजेच काय. आता स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात फक्त येतं की इंग्रज गेले आणि आपण स्वतंत्र झालो. तेवढ्या पुरतं मर्यादित नाही येते. म्हणजे जर तुमचा मोबाईल तुमच्या परमिशन शिवाय एखादी व्यक्ती पाहत आहे ना, तर ते तुमच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणाला म्हणू शकता, डोंट टच माय मोबाईल. वाय? बिकॉज इट्स माय पर्सनल थिंग, राईट?
आणि तो माझा व्यक्तिगत हक्क आहे, माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. म्हणजे भारताच्या राज्यघटनेने स्वातंत्र्याची व्याख्या करताना खूप विस्तीर्ण प्रमाणे केलेली आहे, म्हणजे खूप व्यापक अर्थाने स्वातंत्र्याची व्याख्या केली आहे. उदाहरणार्थ एक गोष्ट, महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. आर्टिकल 21 आहे आपल्या याच्यामध्ये. आर्टिकल 21 आहे ना, तुम्हाला सन्मानाने जगण्याचं स्वातंत्र्य देतं. म्हणजे भारत देशामध्ये तुम्ही राहताय, तर तुम्हाला चांगलं पाणी प्यायला मिळालंच पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला चांगलं एज्युकेशन मिळालंच पाहिजे. तुम्हाला चांगलं पर्यावरण मिळालंच पाहिजे. हे सगळ्या गोष्टी काय झाल्या पोरांनो, या सगळ्या झाल्या तुम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार. हे फक्त जगण्याचा अधिकार नाही, तर सन्मानाने जगण्याचा अधिकार. ठीक आहे. त्याच्यामध्ये राईट टू एज्युकेशन नंतर ऍड केलं. आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार सुद्धा आहे, तो पण 21 मध्ये येतो. हा 21 मध्ये बोलण्यापेक्षा मी आता आर्टिकल 19 बद्दल बोलतोय. घटनेचं कलम आपलं 19 आहे, ते आपण पुढे पाहणार आहे मूलभूत हक्कामध्ये, की लोकशाही देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःची प्रगती चांगल्या प्रकारे करता यावी म्हणून घटनेने सर्वांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य बहाल केलेले आहे. आणि कोणत्याही कंडिशन मध्ये कोणत्याही कंडिशन मध्ये त्या स्वातंत्र्याला बाधा नाही आली पाहिजे, याची काळजी गव्हर्नमेंट घेत असतं. ठीक आहे. काहीतरी प्रॉब्लेम झाला याला, थांबा रे पोरांना. जस्ट वेट. हा, तर कोणत्या कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य आहे? पहिला आहे विचार स्वातंत्र्य. विचार स्वातंत्र्य म्हणजे काय, तुम्ही काही विचार करू शकता, नो बडी कॅन स्टॉप यू. तुम्ही असा विचार का केला? पण आपली गमतीची गोष्ट आहे, मी विचार काय करतोय तुम्हाला काय कळणार? पण तरी सुद्धा तुम्हाला एक प्रकारचं स्वातंत्र्य म्हणजे विचार स्वातंत्र्य, त्याला आपण फ्रीडम ऑफ थॉट म्हणतो. सेकंड वन इज अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती म्हणजे मला जे वाटतंय ते मी बोलू शकतो. व्हॉट एव्हर आय फील आय कॅन टॉक. मला जे वाटते ते मी बोलू शकतो, याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणतात. तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन म्हणतात. मग अभिव्यक्ती चित्रातून पण करता येते, कवितेतून करता येते, पोवाड्यातून करता येते, बोलून करता येते. हे सगळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेत. म्हणजे बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला, तुमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. याचा अर्थ शिव्या देण्याचा अधिकार नाहीये. आहे का सांगा मला? की नाही मी शिव्या देऊ शकतो कारण मला बोलण्याचा अधिकार आहे. तुमच्या अधिकाराच्या वापराने कोणाचा वैयक्तिक दुसरा हक्क भंग नाही झाला पाहिजे, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. दुसरा आहे विश्वास स्वातंत्र्य. दुसरा कोणता आहे? विश्वास स्वातंत्र्य. विश्वास स्वातंत्र्य म्हणजेच काय रे, की मला वाटलं की या देवावर विश्वास ठेवायचा. कोण लोक त्याला दगड म्हणतील, मी त्याला देव म्हणेल, हा माझा विश्वास आहे की तो देव आहे. तर ते स्वातंत्र्य मला आहे. मला कुणी नाही म्हणू शकत अरे तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्ही दगडावर विश्वास ठेवताय. तो माझा माझा अधिकार आहे. राईट. त्याच्यानंतर श्रद्धा असणे, एखाद्या गोष्टी श्रद्धा असणे, ते पण स्वातंत्र्य आहे. उपासना, देवाची उपासना करण्याचं स्वातंत्र्य मला आहे, आणि ते तुम्हाला कोणी थांबवू नाही शकत त्याच्यापासून. ते सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य तुम्हाला उपभोगता येतं भारताच्या लोकशाहीमध्ये. आणि व्यक्ती महत्वाचा आहे लोकशाहीमध्ये. भारत हा लोकशाही देश आहे, आणि त्या माणसाला स्वातंत्र्य पाहिजे, आणि ते प्रत्येक प्रकारचं स्वातंत्र्य पाहिजे. विचाराचं पाहिजे, अभिव्यक्तीचं पाहिजे, विश्वासाचं पाहिजे, श्रद्धा पाहिजे, उपासना पाहिजे. तुम्हाला फिरण्याचं स्वातंत्र्य आहे, तुम्हाला कोणताही बिझनेस चालू करण्याचं स्वातंत्र्य आहे. बरोबर का नाही? म्हणजे समजा तुम्हाला वाटलं उद्या की चला मी काय करतो, दवाखाना चालू करतो, चालू करताल का रे? मी म्हटलं चला मला शिकवायचं कंटाळा आला, मी काय करतो हॉस्पिटल चालू करतो. मग हॉस्पिटल चालू करण्यासाठी महत्वाची डिग्री माझ्याकडे पाहिजे, तर मी करू शकतो. समजा मी तुम्हाला एमपीएससी शिकवतोय, तर एमपीएससी शिकवणाऱ्या व्यक्तीची नैतिक जबाबदारी आहे की त्या व्यक्तीने काही एक्झाम पास झाल्या पाहिजेत, हे मला वाटतं वैयक्तिक. राईट. मग त्यांनी एक्झाम पास झाली असेल तर तो शिकू शकतो. म्हणजे शिकवण्याचं क्रायटेरिया जर काय म्हणतात डीएड बीएड आहे, पण स्पर्धा परीक्षेमध्ये त्याला मॅन, स्पर्धा परीक्षेमध्ये डीएड बीएड ला कोणी विचारत नाही. याच्यामध्ये महत्वाचं काय राहतं की तुमच्याकडे ज्ञान किती आहे, आणि तुम्ही ते इम्प्लिमेंटेशन करून स्वतःला कुठं प्रूव्ह केलंय का, तर तुम्हाला तो एक प्रकारचा नैतिक अधिकार प्राप्त होतो शिकवण्याचा. तो मला असं वाटतं योग्य आहे. आणि हे सगळे जे स्वातंत्र्य असतात ना, जसं मी तुम्हाला मी म्हटलं की हॉस्पिटल उघडू शकतो का मी, सचिन मेवणे नाही उघडू शकत, कारण आय एम नॉट अ डॉक्टर, मी डॉक्टर नाहीये. बरोबर. मग त्या प्रकारची क्वालिफिकेशन महत्वाची आहे. म्हणजेच या प्रत्येक स्वातंत्र्यावर काही प्रमाणात मर्यादित अशी बंधने घातली पाहिजे. आपल्या घरामध्ये म्हणजे मुली असतात, त्या मुलीने सांगितलं तू लवकर घरी यायचं 7च्या आत घरात. 7च्या आत घरात म्हणजे काय बाबा, लवकर घरी ये. मग आता ती म्हणू शकते ना की मला तर फ्रीडम आहे रात्री 12 पर्यंत फिरण्याचं, पण फिरलंही पाहिजे.
पण दुर्दैवाने आपल्या देशामध्ये तशी कंडिशन नाहीये. दुर्दैवाने आपल्या घरामध्ये, आपल्या देशामध्ये मुली आहेतच आहे, पण काही गोष्टी आपण पाहतो की समाजामध्ये काही होतात. मग त्या स्वातंत्र्यातलं आपण हे म्हटलं की नाही ते माझं स्वातंत्र्य आहे, मी 12 पर्यंत फिरणार, तर कदाचित काही आपल्याशी वेगळ्या चुकीच्या गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्यासाठी चांगल्या का वाईट हे आपलं आपण ठरवून त्या स्वातंत्र्यावर आपण स्वतः बंधनं घातली पाहिजेत. एक साधा स्वातंत्र्याचा हक्क कोणता आहे? की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मला काही बोलता येतं. याचा अर्थ मी कुणालाही जर शिव्या देऊ शकतो का? नाही. तर त्याच्यावर काही बंधनं सरकारने घातलेली आहेत. मी देशविरोधी नारा देऊ शकतो का? नाही देऊ शकत. लगेच मला अरे अटक करतील. मी त्यांना म्हटलं, अहो मला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ते म्हणतात आतमध्ये चला, मग तुम्हाला दाखवतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय असतं. थोडक्यामध्ये काय, याला काही प्रमाणात बंधनं घातलेली आहेत लोकांनी, सरकारने, की तुम्ही त्याचा वापर नीट केला पाहिजे. एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आहे, पण रस्त्यावर बसण्याचं नाही. इथे लक्षात, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तर स्वातंत्र्याच्या वेळी आपण बोललो. सो द नेक्स्ट वर्ड that we find in Indian preamble, that is independence. So if we are living in any democratic country, the first important thing is that, only one important thing, that is the rights of those people, and they should get independence of all different types of independence. So what kind of independence is expected in any kind of democracy, and what kind of preference do we find in Indian constitution? The first one is freedom of thought. So nobody can stop you thinking about something or someone. It's your individual right. It's your freedom. Second one is freedom of expression. So there are different means of expression. I can compose a poem. I can paint a picture. I can sing a song. I can I can say anything. So it's freedom of expression. Next one is freedom of belief. I do have the right to have belief in any particular God. I may have faith in any kind of religion. I am going to have the freedom of worship. So nobody can stop me. So that is the kind of independence that is given to me by our constitution makers. But that does not mean that you are going to use your independence in an irrational way. So there are certain restrictions. So this independence comes with, this freedom comes with some restrictions as well. Suppose freedom of expression is my fundamental right. That is my that is my right, right? It's my fundamental right. But I am not allowed to say anything against my country. I'm not allowed to say anything against somebody's God. I'm not allowed to abuse someone. So such kind of restrictions we find in our Indian constitutions. So government or constitution makers has laid few restrictions as well. Okay. Any doubt about this? डाऊट एका विचारा पोरांनो. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे बरं का. इच अँड एव्हरी वर्ड इज इम्पॉर्टंट. याच्यावर क्वेश्चन येतो. याच्यावर प्रश्न विचारणार कोणत्या प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे तर तुम्हाला माहिती पाहिजे. चलो समानता एक बार पडलो इसको. बघून घ्या एकदा समानता, एकदा वाचून घ्या काय म्हणतोय मी आणि आय एक्सप्लेन. समानता ज्याला आपण इक्वॅलिटी म्हणतो. समानता म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलं, एका बाजूला गरीब माणूस असू द्या, दुसऱ्या बाजूला मुकेश अंबानी असू द्या, समता आणि समानता एकच. येस येस मॅम, समता आणि समानता एकच. समानता आणि समता एकच, इक्वॅलिटी. सॉरी. म्हणजे कोणत्याही एखाद्या व्यक्तीस किंवा गटास कोणताही विशेष अधिकार नसणे.
मग तो किती श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, त्याला समान अधिकार असेल. राईट. सर्व भारतीय लोक नागरिक समान असतील. धर्म, जात, लिंग, वंश याच्यावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. आर्थिक समानता, राजकीय समानता, नागरी समानता, सगळ्या प्रकारच्या समानता त्याचा समावेश होतो. आर्थिक समानता म्हणजे काय? आर्थिक निकषावर तुमच्यात भेदभाव केला नाही जाणार. अंबानीला वेगळी ट्रीटमेंट नाही मिळणार, त्यांना जी ट्रीटमेंट तोच तुम्हाला ट्रीटमेंट. राजकीय समानता राहणार सेम, त्यांना पण तुम्ही वोटचा अधिकार दिलाय, गरीबाला सुद्धा दिलेला आहे. नागरी समानता म्हणजेच काय? तुम्ही अस्पृश्य आहे म्हणून तुमच्यावर भेदभाव नाही केला जाणार. तर या सगळ्या गोष्टी समानतेमध्ये येतात. तर आपण इक्वॅलिटी म्हणतो. समता म्हणा, समानता म्हणा, बोथ आर करेक्ट. व्हॉट इज इक्वॅलिटी? सो इक्वॅलिटी मीन्स नो पर्टिक्युलर पर्सन or particular group has any special rights. It doesn't matter you belong to below poverty line or you are from Ambani family. Same kind of rights you will get, and that right cannot be decided based on the part of caste, gender, race. So it doesn't matter from which caste you are, gender you are, you will get the same opportunity. So equal treatment will be given to you. It doesn't matter you are a boy, you are a girl, you are open, you are AC, race, religion, region. So economic equality, political equality, this includes civil equality. म्हणजे ज्याला आपण म्हणतो आर्थिक समानता, राजकीय समानता आणि नागरी समानता. सो ऑल दिस काइंड ऑफ इक्वालिटीज आर शुड बी और दे हॅव टू बी देअर. ठीक आहे. एनी डाऊट अबाउट दिस इक्वालिटी पार्ट? फक्त एक्सप्लेन करतोय थोडक्यामध्ये, काही अवघड नाही याच्यामध्ये. बंधुता म्हणजेच काय एकदा बघून घ्या. रीड बंधुता. व्हॉट इज बंधुता? एवढं फ्रॅटर्निटी म्हणतो. तो लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आपण फ्रेंच रेव्होल्युशन वरून घेतलेलं आहे. तर बंधुता म्हणजेच काय? सर्व नागरिकांनी मतभेद दूर ठेवून बंधुतेने वागलं पाहिजे. म्हणजे युपीचा कोण असेल, बिहारचा कोण असेल, राजस्थानचा कोण असेल, सगळे भारतीय आहेत पहिले. तर सगळ्यांनी बंधुभावाने राहिलं पाहिजे. घटनेच्या कलम 51 मध्ये एकमेकांशी बंधुत्वने वागवावे हे मूलभूत कर्तव्य आहे. बघा, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे धार्मिक असू द्या, जाती असू द्या, भाषिक असू द्या, प्रादेशिक गोष्टी बाजूला ठेवून एकमेकांशी देश म्हणून सगळ्यांनी बंधुत्वाने वागलं पाहिजे. आपल्या भारत देशाची प्रतिज्ञाच तशी आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. बरोबर का नाही? ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. तर ते एक महत्वाचं आहे की सगळ्यांनी बंधुतेने वागलं तरच आपल्या देशाची प्रगती होईल आणि कोणत्याही बेसिसवर तुम्ही डिस्क्रिमिनेशन नाही केलं पाहिजे. तो व्हॉट इज फ्रॅटर्निटी? फ्रॅटर्निटी मीन्स बंधुता. इट मीन्स for the benefit of nation, all citizens should put aside differences and act with brotherhood. So it doesn't matter if you are from another religion, another state, another gender, another race. When you are going to be an Indian, you have to keep aside all these kind of differential things, and this kind of thing is mentioned in fundamental duties as well in Article 51C, that provides for a fundamental duty for all to treat each other with brotherhood and respect. Religious, linguistic, caste, regional factors should be set aside and treated with each other with fraternity. So this is important part of fraternity, that is bandhuta, which is required for the growth of our nation. So then only we are going to stand as one citizen for one nation. Next word that we find in it, एकता आणि एकात्मता. दोन शब्द एकसारखेच वाटतात, थोडा फरक आहे, सांगतो काय ते. वाचून घ्या एकदा मी काय म्हणतो, तुम्ही लक्षात येईल. रीड इट केअरफुली, काळजीपूर्वक वाचा आणि ट्राय टू अंडरस्टँड इट.
याच्यामध्ये सेकंड लाईन वाचा काळजीपूर्वक. रीड द सेकंड लाईन केअरफुली. देशातून कोणत्याही घटक राज्याला फुटून जाण्याचा अधिकार नाही. काय रे याचा अर्थ होतो? व्हॉट डज दॅट मीन? कोणालाही फुटून जाण्याचा अधिकार नसेल म्हणजेच काय? येस. म्हणजे समजा मी तुम्हाला याच्या आधी म्हटलंय की एखादी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये राहते आणि महाराष्ट्र भारतापासून वेगळं करा असं म्हणते, तर तो हा राजद्रोह समजला जाईल. आणि देशाची एकता बाधित होणार नाही अशा प्रकारची कृती सगळ्यांकडून अपेक्षित आहे. तर आर्टिकल नंबर 1, ज्याला कलम नंबर 1 म्हणतो आपण, यामध्ये आपल्या देशाचा उल्लेख राज्यांचा संघ असं केलाय. म्हणजे कोणतं सुद्धा राज्य भारतापासून वेगळं होऊ शकत नाही. आणि तसा विचार व्यक्त करणे, कृती करणे याला राजद्रोह समजलं जाईल. राईट. आणि प्रादेशिक, जातीय, भाषिक, धार्मिक गोष्टी आड येऊ न देता सर्व लोकांनी या देशाला एक ठेवण्याचा प्रयत्न कायम केला पाहिजे, हे महत्वाचं तत्व आपण प्रस्ताविकेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकात्मता. बघा काय म्हणतो: न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, एकात्मता. इव्हन कोणत्या क्रमाने शब्द वापरलेत हे पण परीक्षेला विचारलंय. स्वातंत्र्य पहिल्या, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि एकात्मता या 5 क्रमाने या गोष्टी आलेल्या आहेत याच्यामध्ये प्रस्ताविक. त्याच्यावर प्रश्न आलेला आहे की क्रम सांगा, कोणता शब्द कुठे. तर पाठ ठेवायचे ते प्रिअम्बल मधलं. ठीक आहे. एकात्मता कळणे इम्पॉर्टंट काय आहे? आपला देश एक राहायला पाहिजे आणि अशा प्रकारची कोणतीही कृती राजद्रोह समजला जाईल. 1984 साली इंदिरा गांधींची हत्या याच कारणामुळे झाली होती. त्यांनी खलिस्तानवादी चळवळ मोडीत काढली होती. हे कारण होतं. ठीक आहे. So unity and integrity. So India is one nation. It is a union of states. And this kind of reference we find in article number 1 in Indian Constitution. So any state that is a part of India doesn't have right to separate itself. The state has not the right to secede from this country, and any such act would be considered treason. If you are saying that I don't want to be the part of this country, it is going to be act of sedition, act of treason. So all people should always try to keep this country united without letting regional, linguistics, ethnics, and religious factors get in the way. So don't think about your religion, language, your race, your region, your what we can say caste. The most important thing is country, and all these subordinate things should be kept aside when we think about the unity and integrity of our nation. So that is ekatmata. So 5 important words: justice, freedom, equality, fraternity, and unity. All these 5 words has to be ordered in a particular way only, then only you will get 1 mark. So remember then in a particular order only. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता and एकात्मता, because they are going to ask question. हा ओके, ठीक आहे. काय डबल जॉईन झालं असेल, लेट इट बी, काही विषय नाही. एनी डाऊट अबाउट दिस वन? आता न्यू इम्पॉर्टंट पार्ट आहे, खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. प्लीज पे अटेंशन. पढ़ लो इसको एक बार पहले. सी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन
द मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, सगळ्यात महत्वाचा डॉक्युमेंट आपल्या भारतासाठी, आणि त्याच्याबद्दल काही महत्वाची मतं मांडल्यात काही महत्वाच्या लोकांनी, तर ते विचारतात परीक्षेला. पहिले आहेत ड्राफ्टिंग कमिटीचे सदस्य के मुन्शी. यांच्या मते प्रस्ताविका ही गणराज्याची जन्मकुंडली आहे. सो प्रिएम्बल इज अ होरोस्कोप ऑफ दिस रिपब्लिक. जन्मकुंडली कोण म्हटलं? कुंडलीचा आणि मुन्शीचा बघा टिंबवर दिसतोय का? मुन्शी, कुंडली. आता मुन्शी म्हणजेच काय? ब्राह्मण. कुंडली बघतात, मुन्शी कुंडली लक्षात ठेवा. आणि संविधान सभेचे सदस्य होते भार्गव. यांच्या मते प्रस्ताविका आत्मा आहे. आता आत्मा हा शब्द असतो देवाशी रिलेटेड, तो भार्गव शब्द तुम्ही देवाशी रिलेटेड करा, राईट? आत्मा भार्गव म्हणजे दास भार्गव म्हणले की प्रस्ताविका काय आत्मा आहे, आणि त्याला त्यांनी योग्य फुटपट्टी म्हटलंय घटनेच्या मोजमापासाठीची. तो दोन शब्द, दोन लोक महत्वाचे आहेत, पाठ ठेवा. के मुन्शी म्हणतायत की कुंडली आहे, जन्मकुंडली कशाची? गणराज्याची. तर भार्गव काय म्हणतायत की घटनेचा आत्मा आहे आणि ती योग्य फुटपट्टी आहे ज्याच्याने आपण घटना मोजू शकतो. एनी डाऊट अबाउट दिस? सो ओपिनियन्स अबाउट द preamble. The member of drafting committee K Munshi says that preamble is a birth chart of sovereign republic. So remember, Munshi says it's a birth chart, it's a Janma Kundali of sovereign republic. He was the member of drafting committee. And Das Bhargav was the member of Constituent Assembly. He says that preamble is the soul of Indian Constitution and is the right scale for the measurement of the Constitution. So these two words, two names are very important and you need to remember them. M.K. Munshi, birth chart. Bhargav, Atma, Futtapatti. Will you remember this? Very good. Now the most important part. सगळ्यात महत्वाचा भाग आहे. वाचून घ्या. Read it carefully. Take your time. 30 seconds देतो तुम्हाला, वाचा. या स्लाइडवर आतापर्यंत 10 ते 12 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. आता बेरुबारी युनियन काय प्रकार लक्षात ठेवा. तर बेरुबारी आहे ना, हा एक आपल्या देशाचा एक प्रांत होता आणि तो तोडून आपण दुसऱ्या देशाला दिला त्यावेळेस. तर तो देण्याचा हक्क आहे किंवा नाही हा खटला चालू होता. आणि तो खटला चालू असताना बेरुबारी वर्सेस युनियन, युनियन म्हणजेच काय? युनियन गव्हर्नमेंट. 1960 सालचा निकाल या सुप्रीम कोर्टाचा की प्रस्ताविका घटनेचा भाग आहे किंवा नाही. तर या खटल्यात म्हणजे घटना निर्माण झाल्यानंतर फर्स्ट टाइम सांगितलं होतं की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रस्ताविका हा घटनेचा भाग नाहीये. म्हणजे प्रिएम्बल इज नॉट अ पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. मात्र कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण झाल्यास प्रस्ताविकेचा संदर्भ म्हणून वापर करता येईल. आता याच्यावर पुढे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे प्रस्ताविका घटनेचा भाग आहे किंवा नाही आता तो मानला जातो, पण या निकालाने सांगितलं तो घटनेचा भाग नाहीये. सो हा पहिला निकाल लक्षात ठेवा. बेरोबारी ते म्हणतायत की बरोबर नाहीये, बेरोबारी बरोबर नाहीये, घटना बरोबर हात येऊ शकत नाही, असं लक्षात ठेवा. येते लक्षात? So is the preamble as a part of constitution or not? So it is a kind of a debatable thing.
and many Supreme Court verdicts are related with this. The first important verdict came in 1960. It was about Berubari Union case. In that case, the Supreme Court, Apex Court, said that preamble is not a part of Indian Constitution. So after the formation of Indian Constitution, when this part came out, whether preamble should be considered the part of Indian Constitution or not, according to this verdict, Supreme Court mentioned one thing, that preamble is not a part of Indian Constitution, but it can be used in case of any kind of confusion. So if there is any kind of confusion, as a reference document, you can make use of preamble. Otherwise, it's not a part of Indian Constitution. That was a kind of a verdict given by Berubari Union Supreme Court in this Berubari Union case in 1960. You all people are going to remember this very important part. Multiple times question have been asked based on this. Next one is केशवानंद भारती खटला. आतापर्यंतच्या राज्यघटनेच्या इतिहासातला, भारताच्या न्यायालयाच्या इतिहासातला सगळ्यात महत्वाचा खटल्यांपैकी हा एक खटला समजला जातो, केशवानंद भारती खटला. या व्यक्तीचा मृत्यू आता मागच्या वर्षी काही याच वर्षी झाला आहे, ते 24 ला का 25 ला, केशवानंद भारती. ही डाईड इयर, आय थिंक एक 6-7 महिन्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. केशवानंद भारती खटला. तर काय आहे बघा केशवानंद भारती खटला. तर याच्यामध्ये राज्यघटनेचा भाग प्रस्ताविका नाही असं सुप्रीम कोर्ट जे बेरुबारी खटल्यात म्हटलं होतं. या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की भारताच्या राज्यघटनेची प्रस्ताविका हा घटनेचा भाग आहे. फक्त भाग नसून हा महत्वाचा भाग आहे आणि योग्य तरतूद अर्थ लावण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. ठीक आहे, जस्ट अ मिनिट पोरांनो. एक येस. तर केशवानंद भारती काय म्हणतायत की हा भारताच्या राज्यघटनेचा महत्वाचा भाग आहे. यू कॅनॉट सेपरेट इट. सो दिस काइंड ऑफ वर्डिक्ट दिलं होतं 1973 मध्ये केशवानंद भारती खटला सुप्रीम कोर्टाने. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल हा एक प्रकारचा कायदा असतो, लक्षात ठेवा. लक्षात. आणि घटनेच्या तरतुदीचा अर्थ लावण्यासाठी याचा वापर करण्यात यावा असं त्यांनी सांगितलं. So the next verdict given by Supreme Court was in 1973. That was Keshwananda Bharati case. It was again regarding whether the preamble is a part of Indian Constitution or not. As per this verdict, Supreme Court reversed the earlier judgment which was given in 1916 Berubari case, Berubari Union case. Supreme Court reversed it. It changed its own judgment and made it clear that preamble was a part of Indian Constitution. So now, whatever preamble we have, that is a part. It's not part. It is an important part of Indian Constitution, and it should be used properly interpret provisions of the Constitution. So, in Berubari Union case, Supreme Court had given verdict that preamble is not a part of Indian Constitution, but in this case, earlier verdict was reversed and it was said that this is important part of Indian Constitution. Preamble is an important part of Indian Constitution and it should be properly interpreted to understand the proper provisions of Indian Constitution. So that is why Keshavananda Bharati is the most important case in the history of judicial system. And that person died, I think, 6 or 7 months before.
Okay, any doubt about this? नेक्स्ट वन इज LIC ऑफ इंडिया केस. अगेन प्रिअम्बल बद्दलच येतो. हे तीन महत्वाचे खटले लक्षात ठेवायचे बरं का, पाठ करायचे. LIC ऑफ इंडिया, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया केस 1995. आता या खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रस्ताविका हा राज्यघटनेनंतर तयार करण्यात आलेली आहे, ती घटनेचा अविभाज्य भाग आहे. इट इज इनसेपरेबल पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आणि घटनेमधील तरतुदीशी प्रस्तावना सुसंगत असते, मात्र प्रस्ताविका ही न्यायप्रविष्ट नाही. इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे जर प्रस्तावनेमधील कोणत्या कलमाचा भंग झाला तर तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही असं सांगितलं. म्हणजेच यांचा अंमल घडून आणता येत नाही. हे दोन लाईन महत्वाचे आहेत की केशवानंद भारती खटल्याला पुढे यांनी पुश केलं की महत्वाचा नाही भाग, इट्स अन अविभाज्य भाग आहे. म्हणजे बेरुबारीच्या विरुद्ध दोन्ही खटले आहेत. फक्त सांगितलं की यातला जो कंटेंट आहे ना तो न्यायप्रविष्ट नाहीये, म्हणजे याचं उल्लंघन झाल्यानंतर तुम्हाला न्यायालयात जाता येणार नाही, एवढंच. ठीक आहे. परंतु त्याला घटनेचा अविभाज्य भाग म्हटलं होतं, LIC केस ऑफ इंडिया. ओके. ओके. Again, next case that is related with preamble, whether it is part of Indian constitution or not, that was LIC of India case 1995. The verdict given by the Supreme Court of India, it highlighted that preamble was framed after constitution, but it is integral part of the constitution. This is very important line. So according to Keshavananda Bharati, it is an important part. According to LIC of India, it is an integral part. Preamble is consistent with the provisions of the constitution. So whatever provisions that we have made in detail in constitution, same kind of provisions we find in preamble of our constitution. However, the preamble is not judicial, it's not justifiable. Means what? If the important things are violated from the preamble, you cannot go to the Supreme Court to get retain them. So meaning the its provisions cannot be enforced. So these two lines are very important. The first one is that it is not only important but integral part of Indian constitution, that is preamble, and the provisions made in preamble, they are not nyay pravishta, they are not justiciable. So if the provisions are violated, you cannot go to retain them go to court to retain them. So that is LIC of India case 1995 important. So three important cases were there. Berubari Union 1960, it says no what preamble is not a part of Indian constitution. Keshavananda Bharati case verdict 1970, it says no, yes, it is part. It's not only part, it is an important part. And LIC of India says it's not only important part, it is integral part. So these kind of things that you are going to remember regarding preamble. Okay, last two slides from this topic. Read this carefully. Take your time, समजून घ्या. 1 मिनिट आहे तुमच्याकडे, वाचा प्रॉपरली. त्याला काय म्हटलंय, प्रस्ताविकेत सुधारणा करता येते का नाही, चेक इट प्रॉपरली. पढो. Done? Yes. So the next important part regarding preamble is that
कॅन वी मेक अमेंडमेंट्स? आपण भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये दुरुस्ती करू शकतो का? हा, हे खटले कोर्टामध्ये जाण्याचं कारण काय? बऱ्याच वेळा असं होतं बघा, उदाहरणार्थ एक तुम्हाला केस सांगतो मी, उद्या त्या केस डिटेल सांगेन तुम्हाला, की बेरुबारी हा भारताचा एक अविभाज्य प्रांत आहे, जो नॉर्थ ईस्ट मध्ये होता, आणि तो द्यायचा का नाही पाकिस्तानला हा मुद्दा होता. तर त्याच्यामध्ये असा निर्णय आला की तुम्ही तो देऊ शकता, ते तुम्हाला स्वातंत्र्य आहे, आणि या स्वातंत्र्याचा उल्लेख भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये केलेला आहे. मग प्रस्ताविका राज्यघटनेचा अविभाज्य भाग आहे का, हा मुद्दा घेऊन ठरतो काय योग्य ठरतो, त्यानुसार तो खटला चालला होता, आणि तो खटला चालता चालता मग हा निर्णय आला होता. त्याच्यामुळे प्रस्ताविकेचे खटले लक्षात ठेवा. केशवानंद भारती खटला LIC ऑफ इंडिया मध्ये थोडक्यामध्ये खटल्याचं प्रॉपर दुसरा वेगळा, पण त्यातला एखादा पॉईंट आला आणि तो वकील म्हटला, अरे तुम्ही असं मेन्शन केलं ना की प्रस्ताविकेमध्ये, भारताच्या प्रस्ताविकेमध्ये मेन्शन केलेलं आहे असं असं. मग कोर्ट म्हणतो अहो नाही, तो खटला प्रस्ताविका इम्पॉर्टंट नाहीये, इट्स नॉट अ पार्ट ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, अशा गोष्टी आहेत त्या. हे प्रस्ताविकेबद्दल खटला कोणताच नव्हता, फक्त त्या घटनेचा संदर्भ जोडताना त्याचा रेफरन्स प्रस्ताविकेचा दिला आणि त्याच्यावरून ह्या गोष्टी झाल्या. ओके, ठीक आहे, पुढे बघा. तर केशवानंद भारती खटला 1973 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं स्पष्ट केलं की प्रस्ताविका घटनेचा भाग असल्यामुळे त्याच्यावर दुरुस्ती करता येऊ शकते. व्हेरी इंपॉर्टंट पार्ट, लक्षात ठेवायचा क्वेश्चन येतो की डायरेक्ट प्रश्न येईल परीक्षेला की भारताच्या प्रस्ताविकेमध्ये दुरुस्ती करता येते का, तर तुमचं उत्तर पाहिजे हो, बिकॉज तो भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. कोणत्या खटल्यानुसार? केशवानंद भारती खटला 1973. मात्र 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 हे लाईन इंपॉर्टंट आहे, ती दुरुस्ती करताना घटनेच्या मूळ संरचनेत बदल करता येणार नाही. म्हणजे स्वातंत्र्याचा हक्कच काढून टाकला, स्वातंत्र्य शब्दच काढून टाकला, नाही चालणार. कारण घटनेमध्ये स्वातंत्र्याचा हक्क आहे, मग तुम्ही असे शब्द नाही काढणार. म्हणजे तुम्ही त्याच्यात बदल करू शकता प्रस्ताविकेमध्ये, पण तो करताना तुम्हाला भारताच्या राज्यघटनेच्या मूळ जे स्ट्रक्चर आहे त्याला धक्का नाही लावता येणार. आतापर्यंत केवळ एकदाच हा बदल करण्यात आला, तो म्हणजे 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीने. समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता 3 शब्द टाकलेत, आपलं पाठ करून झालेलं आहे. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट पार्ट होता. सो नेक्स्ट स्लाइड इज रिगार्डिंग, is amendment is possible in to the preamble of Indian Constitution or not? So can we make any kind of improvement or amendment in the preamble of Indian Constitution? So for this case, again we need to go back to the Keshwananda Bharati case 1973. In that case, Supreme Court made it clear that since preamble is a part of Indian Constitution, it can be amended. This is very important part, because Keshwananda Bharati case, the Supreme Court gave verdict, it is not only it is not a part, but it is an important part of Indian Constitution, and it can be amended. But you need to keep in mind that basic structure of Indian Constitution should not be changed while amending it. Suppose someone wants to remove the word justice from preamble, so that time justice is again in Article 14 of fundamental rights. So you can't remove it. Why? Because somehow you are trying to change the basic structure of Indian Constitution. So yes, it is possible to make changes in preamble. You can amend it. But while doing that, make sure that you are not changing the basic structure of Indian Constitution. This kind of verdict was given by Supreme Court in 1973 in Keshavananda Bharati case. So far, the preamble has been changed only once in 1976 according to 42 amendment
and three important words were added: socialist, secular, and unity. So these are the first and the last time when we find this kind of amendment was made in preamble. Okay, so that is something that we have discussed about preamble. So I think two important lectures, पहिले lecture upload नाही केलं, so this I was waiting for this session.